नमस्कार मित्रांनो, परंपरा ही शूरवीरांची नररत्नांची खान. येथे निपजले राजे योद्धे संत अन मुत्सद्दी विद्वान. तुम्हा सर्वांचं महत् भाग्य मानावं लागेल की आपण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये, महाराष्ट्र सारख्या पवित्र भूमीमध्ये जन्माला आलो. ही महाराष्ट्र भूमी संतांची नररत्नांची खान आहे. इथे आजवर अनेक संतांनी जन्म घेतला आणि अलौकिक कार्य केलं. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज अशा संतांच्या अलौकिक परंपरेमध्ये आज देहू गावामध्ये इंद्रायणी नावाच्या संस्थेच्या मार्फत सामाजिक उपक्रम राबवला जात आहे. स्वच्छता अभियान राबवलं जात आहे आणि या स्वच्छता अभियानामध्ये इंद्रायणी टीम कडून काही नवतरुण एकवटले आहेत. चला जाणून घेऊया त्यांच्याकडून, त्यांच्या शब्दात सांगा. गेले 3 वर्ष झालं आम्ही हा उपक्रम करतोय. हे आमचं 4थं वर्ष आहे. गेले 3 वर्ष पाऊस नव्हता, ह्या वर्षी पहिल्या वर्षी पाऊस होता आणि ह्यावेळेस आमची तरुणाईची टीम भरपूर होती. म्हणजे युवक जास्त होते, पण पावसामुळे आमचे त्यातले बऱ्यापैकी निम्मे जण आले आहोत आणि पावसामुळे उन्हात कचरा नाहीये, बऱ्यापैकी कचरा वाहून गेला. त्यामुळे आम्हाला ह्या वर्षी काम पण कमी आहे, पण सगळ्यांना खूप आनंद होतोय काम करताना. त्यामुळे दरवर्षी आमच्या टीम मध्ये इन्क्रीमेंट होत जाते की बऱ्यापैकी युवक वाढत जातात दरवर्षी. काय आवाहन कराल? आव्हान एवढंच की आता आम्ही आमच्या इंद्रामाई टीमचं काय थीम हा आहे की आम्ही इंद्रा नदी, म्हणजे आपली जी इंद्रायणी नदी आहे ती स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही अवेअरनेस करतो. सकाळी सकाळी जेव्हा पालखी निघते तेव्हा 10 वाजता आम्ही एक पथनाट्य सादर करतो. त्या पथनाट्यातून आम्ही लोकांना ही जनजागृती करतो की आपण बाबा नदी स्वच्छ ठेवली पाहिजे कायम आणि रोडला कचरा करू नका. एवढंच आमचं काय ते. तुम्ही काय सांगाल? आपल्या संतांनी जो वसा आणि वारसा दिलाय तो पुढे चालवायला पाहिजे. कुठल्याही संतांनी असं सांगितलेलं नाहीये किंवा महापुरुषांनी की घाण करा परिसरात. जे लोक इथं वारीसाठी येतात ते बरेच लोक असतात त्यांच्याकडे प्लास्टिकच्या बॉटल्स असतात किंवा काही खाल्लं की ते कचरा इथंच फेकून जातात. तर आपल्या संतांनी आपल्याला हे सांगितलेलं नाही की तुम्ही कचरा करा आणि म्हणजे प्रदूषण होतंय त्यामुळं. तर मी इतकंच म्हणेल की जे आपल्या संतांचा विचार आहे तो खऱ्या अर्थाने रुजवूया आणि आपला परिसर एक नागरिक म्हणून, जसं आपण एक नागरिक म्हणून आपले हक्क लक्षात ठेवतो, संविधानाने दिलेलं स्वातंत्र्य लक्षात ठेवतो, तसं संविधानानं आपल्याला काही कर्तव्य पण सांगितले, तर ते कर्तव्य म्हणून आपण स्वच्छता. तुम्ही काय सांगाल? स्वच्छता केली पाहिजे. म्हणजे जसं आपण येतो इथे मंदिरात घाण दिसते सर्वीकडे, स्वच्छता केली पाहिजे. ते चांगला दिसत नाही. आणि आपण जे नदी म्हणतो, आपली आई म्हणतो नदीला, पण आपली नदीला आईला आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे. दुसऱ्या देशात नदीला फक्त नदी मानतात, ती स्वच्छ नसते. पण आपल्या देशात आपण नदीला आई मानतो पण ती स्वच्छ नसते. त्यामुळे हे सांगतो की तुम्ही स्वच्छता पाळा. तिथे केलं तर आपले बॉटलचे कचरा तो आपल्याला सोबत वागवला पाहिजे. काही झालं तर शिकलाय. मित्रांनो, स्वच्छता हा रोजचाच सण, नाहीतर रोजचेच आजारपण, हे ग्रामगीतेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून स्वच्छता किती महत्वाची आहे हे अधोरेखित होतं. अशा वेळेस आपण स्वच्छता राखली पाहिजे. स्वच्छतेचे पाईक म्हणून आपण काम केलं पाहिजे. संत गाडगे महाराजांनी स्वच्छतेच्या बाबतीत, संत तुकडोजी महाराजांनी स्वच्छतेच्या बाबतीत आणि ग्राम विकास आणि ग्राम स्वच्छतेच्या बाबतीत जो मूलमंत्र दिलाय, या संतांचा वसा आणि वारसा आपण जागा ठेवूया. धन्यवाद.